Hello, biomolecules is the topic we are considering, and previous video lectures, in those we have focused on monosaccharide glucose, open structure, ring structure, Fischer-Haworth. Now we are going to shift to fructose, another monosaccharide. Aldoketosis, ketonic group and many OH groups. ओके, आता बघा एकदा आधीचा अभ्यास म्हणजे फिशरच्या संदर्भातलं ग्लिसरॉल्डिहाइड, त्यानंतर ग्लुकोजचं ओपन स्ट्रक्चर, त्यानंतर त्याच्यामध्ये फिशर्स प्रोजेक्शन, त्यानंतर त्याचं क्लोज स्ट्रक्चर, रिंग स्ट्रक्चर, सायक्लिक स्ट्रक्चर आणि त्याचं हॅवर्थ फॉर्ममधलं रिप्रेझेंटेशन, ते एकदा झालं असेल तर फ्रुक्टोजला मग तेवढं डिटेल पुन्हा सांगावं लागत नाही, उलटं त्याचं रिव्हिजन आणि याचा अभ्यास असं. ओके, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कोणी हा व्हिडिओ लेक्चर बघत आहे तर आधीचे व्हिडिओ लेक्चर्स बघितलेले आहेत, समजून घेतलेले आहेत, हे समजून म्हणजे तसं करूनच यायचं. इथं डायरेक्ट या व्हिडिओ लेक्चरला येऊ नका, कारण तिथं जे झालं ते इथं रिपीट होणार नाही. येस, किंवा एखादी गोष्ट पटकन सांगितली जाईल. लक्ष द्या. फ्रुक्टोज पुन्हा ग्लुकोज झालेला असल्यामुळं फ्रुक्टोज काय आहे, फॉर्म्युला सेम आहे, C6H12O6. फक्त काय आहे, 1 किटॉनिक ग्रुप, तिकडं 1 अल्डिहाइडिक ग्रुप होता, इथं 1 किटॉनिक ग्रुप अँड रिमेनिंग OH ग्रुप्स. मग आता हे स्केलेटन काढून ठेवलं आहे. आता जसं बोललो पूर्वी बरंचसं झालं आहे, त्यामुळे हा पार्ट सांगायला सोपं जाईल मला. फ्रुक्टोज दोन पद्धतीने, एकतर कार्बोनिल ग्रुपच्या हिशोबाने विचार केला तर नंबरिंग इकडून द्यायला पाहिजे. तर आपण एक म्हणजे जे आहे त्याला सोपं लक्षात ठेवायला, तर 3rd कार्बनचा OH एका साईडला आणि बाकीचे एका साईडला, हे फ्रुक्टोजला पण लागू आहे. ओके, आणि मग 3rd कार्बनचा OH लेफ्ट साईडला 1 2 3 हायड्रॉक्सी ग्रुप, आणि याचा अर्थ हा 4th आणि हा 5th हा राईट साईडला येणार. आता हा CH2OH हा काही कायरल नाही आहे, आणि हा पण CH2OH, दोन्ही पण प्रायमरी कार्बन, प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप्स, ते कायरल नसल्यामुळं तो कुठल्या साईडला याला महत्त्व राहत नाही. हे कायरल कार्बन आहेत, असिमेट्रिक कार्बन ॲटम्स. ऑल 4 ग्रुप्स आर डिफरंट ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. ओके, आणि मग हे हायड्रोजन ॲटम्स. हेच फिशर फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करताना कायरल कार्बन इज टू बी रिप्रेझेंटेड ॲज क्रॉस, कायरल कार्बन क्रॉस, कायरल कार्बन क्रॉस. ओके, आणि मग ते आपण ग्लिसरॉल्डिहाइडचं बघितलं होतं ते बघायचं, आणि त्याच्यामध्ये ग्लिसरॉल्डिहाइडमध्ये बघितलं आणि त्यानंतर त्याचा डी फॉर्म बघितला. तर फ्रुक्टोज नॅचरली ऑकरिंग फ्रुक्टोज हे लिव्होरोटेटरी आहे, लक्षात घ्या. नॅचरली ऑकरिंग फ्रुक्टोज हे काय आहे तर लिव्होरोटेटरी, म्हणजे त्याचे जर तुम्ही पोलॅरिमीटरमध्ये सोल्युशन बनवून ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी चेक केले तर प्लेन पोलराइज लाईट इट विल रोटेट टुवर्ड्स लेफ्ट किंवा अँटी क्लॉकवाईज, आणि त्यामुळे त्याच्या नावाच्या आधी मायनस साईन ब्रॅकेटमध्ये किंवा स्मॉल एल दोन्ही पण चालतात. हे जास्त प्रिफर करतो आपण स्मॉल एल. मी मागं बोललो आहे, स्मॉल एल आणि स्मॉल डी हे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी सांगणारी आहे, आणि कॅपिटल डी आणि एल आहे ते कॉन्फिगरेशन, रिप्रेझेंटेशन, ग्लिसरॉल्डिहाइड पॅरेंट कंपाऊंड पकडून. त्यामुळं फ्रुक्टोज हे आलंच इथं मायनस. त्याचं फिशर फॉर्ममध्ये लिहिलं. आता कसं लिहायचं वगैरे ते सांगितलेलं आहे. कायरल कार्बन आहे ते क्रॉस, हे 3 कायरल आहेत त्याच्यामध्ये. इथे किटॉनिक ग्रुप आहे. नॅचरली ऑकरिंग फ्रुक्टोज म्हणजे आपण असाही विचार करतो की याच्यातलं लेफ्ट साईड 3rd कार्बनचा OH लेफ्ट साईडला आणि उरलेलं राईट साईडला, असंही लक्षात ठेवतो.
आणि असं हे जास्त बरोबर टेक्निकली आता जे सांगतो ते नॅचरली ऑकरिंग फ्रुक्टोज जे लिव्होरोटरी आहे. ओके, तर नॅचरली ऑकरिंग फ्रुक्टोज इज रिप्रेझेंटेड, नॅचरली ऑकरिंग फ्रुक्टोज इज, नाही का, पुन्हा एकदा रिपीट करतो, नॅचरली ऑकरिंग, मी बोलतो आहे महत्त्वाचं असल्यामुळे थोडं सायमल्टेनियसली लिहितो आहे, थोडा वेळ तुम्ही ते त्याच्या भोवती असावं. नॅचरली ऑकरिंग फ्रुक्टोज is represented as D form. हां, हे महत्त्वाचं होतं. इट इज रिप्रेझेंटेड ॲज D form, हे महत्त्वाचं. नॅचरली ऑकरिंग फ्रुक्टोज हे D फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचं ठरलं, नाही का. स्पेसमधील रिलेटिव्ह अरेंजमेंटचा विचार केला तर कायरल कार्बनचं D फॉर्म, L फॉर्म. मग D फॉर्म म्हणजे काय? लोएस्ट कायरल कार्बन जो असेल, आता लोएस्ट कायरल कार्बन म्हणजे इकडून नंबरिंग दिलं कारण का मेन फंक्शनल ग्रुपला कमी नंबर, तर हा लोएस्ट कायरल कार्बन. ओके, लोएस्ट कायरल कार्बन D फॉर्म, याचा अर्थच ग्लिसरॉल्डिहाइडचं D फॉर्म काय आहे, तर त्याचा कायरल कार्बनचा OH ग्रुप राईट साईडला लिहिला की D फॉर्म ग्लिसरॉल्डिहाइड, म्हणजेच लोएस्ट कायरल कार्बनचा OH राईट साईडला, म्हणजे इकडं हायड्रोजन, हे फिक्स झालं. म्हणजे नॅचरली ऑकरिंग फ्रुक्टोज हे D फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचं ठरलं, म्हणजे हे असं फिक्स आहे. आणि थर्ड कार्बनचा OH एका साईडला आणि बाकीची एका साईडला, हे फ्रुक्टोजला आणि ग्लुकोजला लागू आहेच. आणि नॅचरली ऑकरिंग जर D फॉर्म दाखवायचा आहे म्हणजेच लोएस्ट कायरल कार्बनचा OH म्हणजे ग्लिसरॉल्डिहाइड पॅरेंट कंपाऊंड पकडून जो D फॉर्म असतो तो, हा कायरल कार्बन जर ग्लिसरॉल्डिहाइडचा कायरल कार्बन असता तर D फॉर्म कशाला ठरलं आहे, तर राईट साईडला OH ग्रुप, आणि थर्ड कार्बनचा OH ग्रुप एका साईडला आणि बाकीचे एका साईडला, हे जर फिक्स आहे. आणि इकडं जर हा जर नॅचरली ऑकरिंग D फॉर्ममध्ये लिहायचं ठरलेलं आहे, याचा अर्थ इकडचा OH लेफ्ट साईडला, हा OH राईट साईडला, बाकीचे हायड्रोजन ॲटम्स. आणि हे काही कायरल नाही आहे त्यामुळं ते कंडेन्स्ड फॉर्ममध्ये लिहिलं, दॅट्स ऑल. म्हणजे आता हे जे रिप्रेझेंटेशन आहे, मग हे याला पण लागू झालं की नॅचरली ऑकरिंग ग्लुकोज हे D फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचं, आणि नॅचरली ऑकरिंग फ्रुक्टोज, नॅचरली ऑकरिंग ग्लुकोजला पण लागू आहे. नॅचरली ऑकरिंग फ्रुक्टोज इट इज टू बी रिप्रेझेंटेड ॲज D फॉर्म. आधीचे लेक्चर्स झालेले असतील तर तुम्हाला D फॉर्म म्हणजे पटकन कळेल. अँड नॅचरली ऑकरिंग फ्रुक्टोज इज लिव्होरोटरी, ग्लुकोजला ते डिक्स्ट्रो होतं. ओके, आणि त्यामुळे हा मायनस, हा हायफन डॅश, त्यानंतर डीला ब्रॅकेट करत नाहीत, D डॅश फ्रुक्टोज. नॅचरली ऑकरिंग फ्रुक्टोज D फॉर्म, आणि नॅचरली ऑकरिंग फ्रुक्टोज हा लिव्होरोटरी असतो म्हणून मायनस साईन, किंवा स्मॉल L पण लिहितात, स्मॉल L D फ्रुक्टोज. पण आम्हाला आता माहिती आहे जे ग्लुकोजला शिकलो ते इथं पण लागू आहे. हाय टेम्परेचरला त्याची सॉल्युबिलिटी सॅच्युरेटेड सोल्युशन बनवलं आणि टेम्परेचर डिक्रीज करत आलो तर क्रिस्टलाइन फॉर्म दोन क्रिस्टलाइन फॉर्म्स आले, दोन वेगळ्या टेम्परेचरला दोन क्रिस्टलाइन स्ट्रक्चर्स आले फ्रुक्टोजचे. ओके, तर ते आमच्या लक्षात आलं, आणि ग्लुकोजचा अभ्यास केलेला असल्यामुळं आता ते जास्त सांगायला लागत नाही. आमच्या लक्षात काय आलं तर हेमिॲसिटल फॉर्मेशन टेक्स प्लेस. हेमिॲसिटल फॉर्मेशन टेक्स प्लेस. मग अगदी आपण अल्डिहाइड कीटोनच्या टॉपिकमध्ये पण हेमिॲसिटल बघितलेलं आहे कसा फॉर्म होतो, अल्कोहोलिक ग्रुप अँड कार्बोनिल ग्रुप. हिअर ऑल्सो हेमिॲसिटल फॉर्मेशन टेक्स प्लेस. फक्त फ्रुक्टोजमध्ये कार्बोनिल ग्रुप आणि त्याचं याचं जे काही हा टेट्राहेड्रल आहे, हा टेट्राहेड्रल आहे, हा टेट्राहेड्रल, हा टेट्राहेड्रल, ऑल फोर बॉन्ड्स आर सिंगल म्हणजे टेट्राहेड्रल, म्हणजे 109 डिग्री 28 मिनिट्सच्या ग्रुप्स वेगळे वेगळे असल्यामुळं परफेक्ट टेट्राहेड्रल नाही आहे, पण त्याच्या आसपास हा sp2. या सगळ्याचा विचार करता पाचवा कार्बनचा OH आणि कार्बोनिल ग्रुप यांच्यामध्ये इंट्रॅक्शन होऊ शकतं, सहाव्याचं होऊ शकत नाही, नाही का. त्याचं आता हे आपण प्लेनमध्ये काढतो तर तुम्ही इमॅजिन करा म्हणजे
की तो जो 109 अँगल जो असेल असा असा जे काय असेल ते 5व्या कार्बनचा अल्कोहोलिक आणि हा कार्बोनिल ग्रुप अल्कोहोलिक OH ग्रुप यांच्यामध्ये इंटरॅक्शन होतं हेमी तुलना करायची ग्लुकोजमधला अल्डिहाइड ग्रुप आणि 5वा कार्बन तसंच होतं. पण त्यामुळं काय होणार आहे इथं बघा, मग तो त्याचा अभ्यास मी पुन्हा सांगतो त्याचा की OH ग्रुप न्यूक्लिओफाईल फॉर्ममध्ये मग इन ॲसिडिक कंडिशन दिस बिकम्स मोर पोलार, ते आता मी सांगत नाही. म्हणजे अल्टिमेटली काय होतं आहे तर OH ग्रुप लोन पेअर अटॅक्स ऑन कार्बोनिल ग्रुप, कार्बोनिल कार्बन डेल्टा पॉझिटिव्ह असतो हा हेमी ॲसिटल फॉर्मेशन. पुन्हा एकदा रिवाईज करा मागे जाऊन आणि मग पायवाला इकडे येईल आणि मग काय होईल की दिस हायड्रोजन विल बी पुल्ड बाय दिस त्या स्टेप्स. हा लोन पेअर फॉर्ममध्ये याच्यावरती अटॅक करेल. इथं याच्याने याच्यामध्ये रिंग तयार झाली की पायवाला इकडे जाईल ऑक्सिजनकडे. हा शेड पेअर झाला की हा लोन पेअर आणि मग दिस लोन पेअर मायनस चार्ज दिस विल पुल दिस हायड्रोजन आणि त्यामुळे यांच्यामध्ये रिंग तयार होईल नाही का. ती पहिला रफ रिंग लिहितो आणि मग त्याचं हॅवर्थ फॉर्ममध्ये रिप्रेझेंटेशन करूया. आणि म्हणजेच काय झालं बघा नाही का, CH2OH हा कार्बन ओके आणि लोन पेअर आणि हा कार्बोनिल कार्बन यांच्यामध्ये बॉन्ड झाला. त्या मोमेंटला तो लोन पेअर इकडून आला म्हणून सोयीसाठी ॲरो दाखवतो ऑक्सिजन ओके. आता इकडून बघा हा कार्बन तसाच आहे, त्याचे OH दाखवतो. हा कार्बन हा ऑक्सिजनला आहे म्हणजे या कार्बनला अटॅच्ड आहे ना, तो पण मुद्दाम त्याच कलरमध्ये काढतो 5वा कार्बन ओके. हा कार्बन इकडे अटॅच झाला आणि या कार्बनचा OH नाही का. आता सध्या मी मेकॅनिझम सांगतो, पुन्हा रिपीट करतो. आणि 6वा कार्बन CH2OH बघा इथं सेम थिंग. एक लोन पेअर तिथे अटॅक करेल, त्यावेळेला इथला पाय बॉन्ड होता तो इकडे जाईल अँड दिस हायड्रोजन इथला OH ग्रुपमधला दिस हायड्रोजन विल गो टुवर्ड्स दिस ऑक्सिजन. असं झालं ते म्हणजे रिंग तयार आहे. हे पहिलं असं डोबल लिहिताना असं लिहित नाही आपण कागदावरती बोर्डवरती सुद्धा एक्सप्लेन करताना. आणि बाकीचे मग OH आहे तसे आहेतच, ते रिपीट करायचे. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात आलं का बघा. इन स्लाइटली ॲसिडिक कंडिशन दिस बिकम्स मोर पोलर, त्यामुळे याचा अटॅक सोपा होतो. ती स्टेप आता इथं दाखवत नाही, ती प्रिव्हियस ग्लुकोजच्याला सांगितलेली आहे. मग लोन पेअर हा इथं शेड पेअर होईल याच्याबरोबर, म्हणजे अपोजिट साईड अटॅक करतो. ते तसंच असतं, लिहिताना इकडं लिहिलं तर ते 3 डायमेन्शनल तो कार्बन आणि तो ऑक्सिजन पलीकडे असेल ओके, ते समजून घ्यायचं. मग लोन पेअर फॉर्मचं शेड पेअर, त्यावेळेला यातली पायवाली ऑक्सिजनकडे जाईल. रुटीन 2 लोन पेअर्स असतातच, दाखवलेलं नाही आहे. आणि त्यामुळं मग हा OH बॉन्ड मोर पोलार दिस हायड्रोजन गेट्स पुल्ड बाय दिस ऑक्सिजन आणि त्यामुळं मग हा ऑक्सिजन आणि या कार्बनमध्ये बॉन्ड झाला आणि हा हायड्रोजन या ऑक्सिजनकडे गेला. म्हणजे न्यू हायड्रॉक्सी ग्रुप ऑन दिस न्यू रिंगमध्ये आल्यामुळं, रिंग फॉर्ममध्ये झाल्यामुळं न्यू कायरल कार्बन, याला ॲनोमेरिक कार्बन म्हटले आपण. लिहिताना असं रफ लिहित नाही आपण, ॲनोमेरिक कार्बन म्हटलं. ॲनोमेरिक कार्बन ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे, 4 डिफरंट ग्रुप्स. आणि मग ॲनोमेरिक कार्बनला OH जो तयार होतो यातली, त्याच्यामध्ये मग OH ग्रुप ऑन राईट साईड जर ओपन रिंगच्या तुलनेत विचार केला तर, आणि लेफ्ट साईड, असे 2 पॉसिबिलिटीज आहेत. म्हणून त्याचे अल्फा आणि बीटा. ओके. मग तो इथं आम्हाला याच्यामध्ये पण दाखवता येईल. रिंग ओपन फॉर्मच्या पॅटर्नमध्ये रिंग फॉर्म, हे जे आता इथं दाखवलं हे समजलं असेल तर इथं एक काढून दाखवतो बघा, ओके. 1 2 आणि मग 3 ठीक आहे. 4 5 6 हा कार्बोनिल ग्रुप होता आधी आणि हा
5वा कार्बन किंवा हा 5वा कार्बन यांच्यामध्ये थ्रू ऑक्सिजन रिंग तयार झाली. तर ती अशी सोयीसाठी अशी दाखवतो. लिहिण्याच्या सोयीसाठी असं बॉक्स करतात. हा कॉर्नर म्हणजे कार्बन वगैरे असं काही नाही आहे. ओके. आणि इथला जो कार्बोनिल ऑक्सिजन होता इथला, तो OH ग्रुपमध्ये कन्वर्ट झाला. ओके. एका मुद्दाम त्याला कलरमध्ये. ठीक आहे. याची बॅलन्सी बघा, इथं रिंग झाली. H OH OH कळलं का? आता तू नवीन जो ॲनोमेरिक कार्बन हा तयार झाला, ॲनोमेरिक कार्बन कायरल, न्यू कायरल सेंटर रिंग फॉर्ममध्ये आल्यानंतर त्याचा OH ग्रुप जे रिंग पण ओपनच्या फॉर्मॅटमध्ये दाखवला आहे, तो याच्या तुलनेमध्ये त्या साईडला अल्फा फॉर्म, आणि दुसरं पॉसिबिलिटी या साईडला सगळं तसंच, फक्त हा या साईडला बीटा फॉर्म. एवढं लक्षात आलं की मग हॅवर्थनी काय केलेलं आहे की जे रिंगमधले जे ॲटम्स आहेत, म्हणजे इथं आता 5 आले, 1 2 3 4 आणि हा 5वा, ते प्लेनमध्ये दाखवायचे. जे लेफ्ट साईडला आहेत आणि जे राईट साईडला आहेत ते प्लेनच्या अबाव आणि बिलो असं करायचं त्याला. आणि त्याच्यावरून अल्फा बीटा. ओके. तर पहिल्यांदा हे एवढं लक्षात आलं पाहिजे. ओपन फॉर्म ॲक्च्युली पर्सेंटेज त्याचं रिंग फॉर्ममध्ये जास्त आहे. रिंग फॉर्ममध्ये जो हेमी ॲसिटल फॉर्मेशन होणार, हा 5वा कार्बनचा OH आणि कार्बोनिल ग्रुप नाही का, थ्रू ऑक्सिजन त्याची रिंग होणार, कार्बोनिल ग्रुप आणि 5व्या कार्बनवरचा OH 1 2 3 4 5. त्यामुळे रिंगच्या बाहेर 6वा कार्बनचा CH2OH. ग्लुकोजमध्ये पण तसं होतं. फक्त पहिला कार्बन CH2OH हा पण रिंगच्या बाहेर येतं, कारण का कार्बोनिल ग्रुप आहे इथं. ग्लुकोजमध्ये टर्मिनल अल्डिहाइडिक ग्रुप भाग घेत होता. मुद्दाम तुलनात्मक सांगतो आहे, असा अभ्यास करायचा. आणि फक्त हेच जे आता इथं मी दाखवलं, शिकण्याच्या सोयीप्रमाणे लिहिलं मी इथं, तेच हॅवर्थ फॉर्ममध्ये काय करायचं आहे की हे जे रिंगमध्ये आलेले आहेत ते प्लेन ऑफ द पेपरमध्ये किंवा प्लेन ऑफ द बोर्डमध्ये, आणि जे लेफ्टला आहेत आणि जे राईटला आहेत OH ग्रुप्स, ते अबाव आणि बिलो अशा फॉर्मॅटमध्ये दाखवायचं. आणि त्याच्यावरून मग अल्फा आणि दुसरा बीटा. जसं आता याला अल्फा म्हणालो आणि हाच OH ग्रुप इकडे काढून हेच रिपीट केलं की त्याला बीटा म्हणायचं. ओके. म्हणजे LD फ्रुक्टोज हे झालंच, त्यात अल्फा आणि बीटा हे ॲड होणार. आता हा अल्फावाला, दुसरा बीटावाला. OH फक्त इकडे लिहिला. ॲनोमेरिक कार्बनचा OH फक्त बदलला की बीटा झाला. ओके. तर ते हॅवर्थ फॉर्ममध्ये दाखवण्यासाठी हे झालं असेल, तर हॅवर्थ फॉर्म आता फक्त एक पूर्वी बघितलं ते पुन्हा एकदा रिपिटेशन होईल. त्याच्यासाठी थोडा पार्ट यातला काढून हॅवर्थ फॉर्म रिप्रेझेंट करतो. येस. आता हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला बघा. ओपन फॉर्मचं हेमी ॲसिटल फॉर्मेशन रिंग फॉर्म हे आत्ता सांगितलं. ओपन फॉर्ममध्ये पण ते कसं लिहिता येईल ते सांगितलं. मुद्दाम सांगितलं की मग न्यू जो ॲनोमेरिक कार्बन आहे, रिंग फॉर्म झाल्यानंतर जो नवीन कायरल कार्बन तयार झाला, त्याचा OH ग्रुप याच्या तुलनेमध्ये, म्हणजे सगळ्यांच्या तुलनेत पण कोणतरी एक रेफरन्सला घ्यायचा, याचा हा 3rd कार्बन त्याच्या तुलनेमध्ये राईट साईडला असेल तर अल्फा फॉर्म, म्हणजे अल्फा मायनस साईन आहेच, तो लिव्हरोटेटरी नॅचरली ऑकरिंग डी फॉर्म ते आहेच, म्हणजे अल्फा फॉर्म आणि बीटा फॉर्म एवढ्याच, बाकी सगळं सेम नॉमेनक्लेचर वगैरे. आणि हा OH ग्रुप या साईडला लिहिला म्हणजे याच्या सेम साईडला तो बीटा फॉर्म. एवढं लक्षात आलं. हॅवर्थमध्ये काय आहे की ते प्लेनमध्ये, रिंगवाले प्लेनमध्ये आणि बाकीचे अबाव द प्लेन अँड बिलो द प्लेन असा मुद्दा आहे. तर तो हॅवर्थ फॉर्ममधला इथं मी लिहून दाखवतो. त्याच्या आधी हे जे 5 कार्बनची रिंग तयार झाली आता इथं 1 2 4 कार्बन आणि 5वा ऑक्सिजन, 5 ॲटम्सची रिंग 1 2 3 4 आणि 5, ती या फ्युरानला मॅच होते.
1 2 नाही का 1 2 3 4 5 फ्युरानला मॅच होते, म्हणून तो रिंग फॉर्ममध्ये फ्रुक्टोज असं म्हणतात, फ्रुक्टोफ्युरानोस असा तो मुद्दा आहे. आणि त्यामुळे आता ते जे रिंग फॉर्म आहे तो हॅवर्थ फॉर्ममध्ये लिहिण्याची पद्धत फक्त एकदा रिप्रेझेंटेशन करून दाखवतो आणि मग त्याप्रमाणे आपण पुढे जाऊया. येस, तर त्याच्यामध्ये लक्षात घ्यायची गोष्ट काय आहे, थर्ड कार्बनचा OH लेफ्ट साईडला हे फिक्स आहे ना, थर्ड कार्बनचा OH लेफ्ट साईडला हे फिक्स आहे. तर थर्ड कार्बनचा OH पहिला रिंग तर आपल्या हॅवर्थ फॉर्ममध्ये आपण रिंग काढतो ते बघा. तर ऑक्सिजन इथे घेतला मी, ऑक्सिजन इथे घेतला. आता ऑक्सिजन थ्रू ऑक्सिजन जी रिंग तयार झालेली आहे ती कुणामध्ये झालेली आहे, ओपन स्ट्रक्चर आपण बघितलं होतं. तर ती हा जो पूर्वी कार्बोनिल ग्रुप होता, किटोनिक ग्रुप आणि 5वा कार्बन यांच्यामध्ये झालेली आहे. ओके, मग नंबरिंग जर दिलं होतं तर इथून दिलं होतं आपण 1 2 3 4 5 6 नाही का, ते ओपन फॉर्ममधलं स्ट्रक्चर जर पटकन मी काढून दाखवलं, CH2OH आणि हे असं 3 4 5 6 नाही का, आणि मग हा CH2OH आणि मग हा आणि 5वा कार्बन याच्यामध्ये तिसऱ्या कार्बनचा OH इकडं, OH हायड्रोजन बारीक लिहिलं. आता हा आणि ह्याच्यामध्ये रिंग तयार झाली, म्हणजेच हा थ्रू ऑक्सिजन रिंग तयार झाली. तो सेकंड कार्बन 1 2 3 4 5 6 सेकंड कार्बन आणखी 5th कार्बनमध्ये, आणि मग सेकंड कार्बनला आहे तो CH2OH रिंगच्या बाहेर, आणि 5व्या कार्बनला जो अटॅच्ड CH2OH आहे तोही रिंगच्या बाहेर. रिंग ही 2 3 4 5 आणि हा ऑक्सिजन याच्या थ्रू रिंग तयार झालेली आहे, आणि हा नवीन OH तयार झाला. हे सगळं पुन्हा जरा बघा, एकदा हे दोन बघितले, पहिला ग्लुकोज आणि नंतर फ्रुक्टोज, की पुढचं सगळं सोपं आहे ॲक्च्युअली. मग त्याच्यावरूनच त्यात काय फक्त किरकोळ चेंज झाले, जो तेवढ्यातली केमिस्ट्री समजली की पुढचं सगळं सोपं यायला लागतं, डायसॅकराइड्स आणि पुढचं. येस, तर हा जो सेकंड कार्बन आहे तो इकडे लिहितो मी, आणि मग सेकंड कार्बन आणि ऑक्सिजन थ्रू ऑक्सिजन जो इथं काढला आहे मी, तो सेकंड कार्बनला अटॅच्ड आहे आणि तो 5व्या कार्बनला अटॅच्ड आहे. तो 5वा कार्बन मी इथं काढतो. झालं, याचा अर्थ काय होतो बघा, की हा सेकंड कार्बन नंबरिंग देण्यासाठी मी खडू वेगळा घेतो. सेकंड कार्बन, त्यानंतर हा फर्स्ट कार्बन रिंगच्या बाहेर, हा 5th कार्बन, त्याप्रमाणे बाकीचे नंबर तुम्हाला कळतात. त्याला पण जो OH ग्रुप आहे तो रिंगच्या बाहेर आहे. ओके, वन 2 ओके 3 4 5. आता बघा, अबाव द रिंग अँड बिलो द रिंग असा तो मुद्दा आहे. 1 2 3 असं काढतो सोयीसाठी. 4 नाही का, हा 3, हा 4, हा 5, ते त्या कार्बनला अटॅच्ड असलेले ग्रुप्स दाखवण्यासाठी. थर्ड कार्बनचा जो लेफ्ट साईडला आहे तो OH वरती अबाव द प्लेन, बाकी सगळे कायरल कार्बनचे स्पेशली खाली आहेत, म्हणजे बिलो द रिंग. ओके, अबाव द रिंग अँड बिलो द रिंग. ओके, कायरल कार्बनला जो OH ग्रुप तयार झालेला आहे हा, आता इथं काय येणार बरं, CH2OH, आणि इथं काय येणार बरं, हायड्रोजन. इथं काय येणार बरं, हायड्रोजन. कायरल कार्बन लक्षात आलं का, फर्स्ट CH2OH. कायरल कार्बनचा जो OH आहे तो लिहिण्याच्या सोयीसाठी बिलो द रिंग, किंवा इकडे लिहितो बिलो द रिंग अल्फावाला. एक समजून घेतलं की दुसरं फक्त लिहून प्रॅक्टिस करायची आहे. मग ते लिहिण्याची पद्धत आणखी जरा वेगळी आहे, हॅवर्थचं एक डिझाईन पद्धत म्हणा, हे पहिलं लक्षात यायला पाहिजे. कारण तेच आहे, फक्त हॅवर्थमध्ये काय, रिंगवाले जे कार्बन आहेत ते रिंगमधले जे कार्बन आणि ऑक्सिजन, म्हणजे रिंगमधले ॲटम्स म्हणूया, मेजॉरिटी कार्बन असतात म्हणून सारखं तोंडात कार्बन आलं.
म्हणजे हे 4 कार्बन आणखी 5th ऑक्सिजन हे प्लेनमध्ये दाखवायचे. आणि प्लेनमध्ये दाखवल्यानंतर उरलेले जे आहेत, समजा हे असं बॉन्ड दाखवलं, तर जे पूर्वी लेफ्ट साईडला होते ते अबाव द प्लेन आणि राईट साईडला होते ते बिलो द प्लेन. आणि ॲनोमेरिक कार्बन म्हणजे हा ॲनोमेरिक कार्बन नाही का, जो नवीन तयार झाला ॲनोमेरिक कार्बन, त्याचा OH राईट साईडला म्हणजे तिथं बिलो द प्लेन अल्फावाला, म्हणजे मग तो अल्फा नॅचरली ऑकरिंग हे डॅश आहे, हे ब्रॅकेटमध्ये म्हणजे लिव्होरोटेटरी डी फ्रुक्टोस, पण तो फ्युरॉनचा फॉर्मॅटमध्ये रिंग येते, रिंग फॉर्ममध्ये तो फ्युरॉनला मॅच होतो म्हणून फ्रुक्टोस म्हणतात, पण त्याच्यापेक्षा जास्त बरोबर फ्रुक्टोफ्युरानोस. आणि हाच फक्त OH वरती दाखवला की फक्त काय चेंज होणार बरं, इथं बीटा, बाकी सगळं तसंच. हे लक्षात आलं. आता तो एक लिहिण्याची पद्धत आहे, त्याच्यासाठी पुन्हा एकदा या साईडला जरा पुसून लिहून दाखवतो फक्त, बाकी काही नाही. येस, आता हेच फक्त लिहिण्याची पद्धत अशी आहे, आणखी जरा लिहिताना व्यवस्थित लिहिता येईल. हा सेकंड कार्बन, ओके, सेकंड कार्बन नंबरिंग आतल्या साईडने जातो, 3, 4, 5. आता ह्या कार्बनला एक CH2OH आहे, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, फिफ्थ कार्बनला एक CH2OH आहे. ओके, फिफ्थ कार्बनचा CH2OH लिहितो म्हणजे तो 6th झाला, म्हणजे तो ओपन फॉर्ममधला खालचा झाला. CH2OH बारीक लिहितो. ओके, म्हणजे इथं हायड्रोजन. थर्ड कार्बनचा जो लेफ्टला दाखवतो म्हणजे रिंगमध्ये, प्लेन ऑफ द रिंगमध्ये, ओपन फॉर्ममध्ये जो लेफ्टला दाखवला आहे तो प्लेन ऑफ द रिंगमध्ये वरच्या साईडला, हे फिक्स आहे. आणि बाकीचे सगळे खाली असतात म्हणजे तो इथला आला, इथं हायड्रोजन. आता हा जो नवीन ॲनोमेरिक कार्बन तयार झालेला आहे, हा ॲनोमेरिक कार्बन, हां, तिथं जसं लेफ्टला आणि राईटला तसं इथं तो खाली दाखवला म्हणजे CH2OH वरती. तर हे झालं अल्फा, म्हणजे मग अल्फा नॅचरली ऑकरिंग आहे, तो लिव्होरोटेटरी आहे. नॅचरली ऑकरिंग ओपन फॉर्म त्याचा D फॉर्म दाखवायचा असतो, फ्रुक्टोफिरानोस. हे पुढचं नाव काय लिहित नाही मी, अल्फा. आणि बीटा म्हणजे काय होणार नाही का, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन, हा फोर्थ कार्बन, हा फिफ्थ कार्बन नाही का. त्याला जे 2-2 आणखी बॅलन्सेस आहेत ते असे दाखवायचे, अबाव द प्लेन अँड बिलो द प्लेन. 6th कार्बनचा CH2OH, ओके, बारीक लिहिले, बारीक सांगितलं CH2OH. थर्ड कार्बनचा OH जो लेफ्टला आहे तो फिक्स आहे, तो अबाव द प्लेन. बाकीचे सगळे म्हणजे जे असतात ते OH हे बिलो द प्लेन नाही का. आणि आता फक्त फरक काय झाला की OH ग्रुप तो अल्फा होता, OH ग्रुप या साईडला लिहिला तर लेफ्ट साईडला लिहिला तर बीटा, म्हणजे जिथं वरती लेफ्ट साईडवाला सेम साईड ऑफ दी थर्ड कार्बन, मग अशी राईट साईडवाला होता, म्हणजे काय होणार, CH2OH खाली येणार आणि हा वरती येणार. कळलं का, इथं फक्त फरक आहे, इथं फक्त फरक. मग हा झाला बीटा, म्हणजे याचं लिहिताना मग बीटा हे डॅश, हे मायनस, हा D फ्रुक्टोफिरानोस, FURANOSE, दॅट्स ऑल. हॅवर्थ, हे हॅवर्थ फॉर्म्युला, हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला, अल्फावाला बीटावाला. हे ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचे 2 समजून घेतले की मग डायसॅकराइड्स, पॉलिसॅकराइड्स, एस्पेशली सुक्रोज आणि त्याच्यासारखे, मग सगळं बाकीचं पुढचं मग फक्त जो काही त्याच्यातला किरकोळ चेंज आहे म्हणजे तुम्हाला आता पुढं सांगितल्यानंतर कळले. हे केलं की पुढचं सोपं होऊन जातं. एकदम छान पॉईंट आहे, व्यवस्थित करा, नोट्समध्ये बघा, लेक्चर बघा पुन्हा.